नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा खेळ पुठ्ठ्याची शर्यत। जमिनीवर एक रेषा काढा। सर्व मातांना कार्डबोर्डचे 2 तुकडे द्या। 1 2 3 म्हटल्यावर मातांनी एक एक तुकडा पुढे ठेवत आणि त्यावर पाऊल ठेवत अंतिम रेषेकडे जायचे। जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती माता विजेती असेल। ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। खेळ, खेळणी आणि मुलं यांच्यात अतूट नाते असते। या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया की कोणती खेळणी मुलांच्या कोणत्या विकासाला मदत करतात आणि कोणती खेळणी आपण घरी तयार करू शकतो। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? सर्व मातांनी पायीने आपले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या खेळ आणि कृतींच्या माध्यमातून मुलांमध्ये चित्र आणि पुस्तक समजून घेण्याची तसेच त्यावर संवाद साधण्याची क्षमता विकसित होते। रंगीबेरंगी चित्रे दाखवल्यावर मुलं ती बारकाईने पाहतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात। मुलांसमोर चित्रपुस्तक उघडा आणि पात्रांवर बोट ठेवून त्यांच्या नावांची ओळख करून द्या। मुलांसोबत बसून गोष्टीचे पुस्तक वाचा आणि गोष्ट सांगताना त्यांना पाने उलटण्यास सांगा, जेणेकरून त्यांचा सहभाग वाढेल। मुलांसमोर गोष्टीचे पुस्तक ठेवा, चित्रांवर बोट ठेवून त्यांची नावे सांगा आणि मुलांना स्वतः पाने पलटण्यास प्रोत्साहित करा। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।